प्रेक्षकांनो, सर्वप्रथम तर तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी खूप खूप आभार. खरं तर हायेस्ट कमेंट्स होत्या आपल्या चॅनलवरती परवा. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळे माझा अॅनिव्हर्सरीचा दिवस इतका सुंदर झाला की तुम्हाला काय सांगू. खरंच प्रेक्षकांनो, असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असू द्यात. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना खूप खूप थँक्यू आणि खूप धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, आजचं आपलं ठरलं तर मग या मालिकेचा 9 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायलीच्या वाढदिवसाची तयारी जय्यत जोरदार चालू आहे. तर हे प्रतापराव येऊन ह्या अश्विन आणि चैतन्याला म्हणतात, अरे काय चाललंय, तो प्रोजेक्टर चालू आहे की नाही बाबा, नाहीतर सरप्राईज द्यायला जाय. आणि लक्षात यायचं की तो प्रोजेक्टर चालूच नाहीये. आता हा अश्विन मारे तोंडवर करून म्हणतो, ओ काय ओ बाबा, तुम्हाला काय आम्ही बिंडोक वाटतोय का? आम्ही सगळं चेक केलंय. नाही म्हणजे हा प्रोजेक्ट काय आम्हाला चालवता येणार नाही का? थांबा जरा तुम्ही. आता लगेच चैतन्य म्हणतो, बिंडोकच आहोत आपण, हा टीव्हीचा रिमोट आणलाय तू, प्रोजेक्टरचा नाहीये. अश्विन म्हणतो, अरे पण मी तर. आता प्रतापराव म्हणतात, काय रे, काय 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 चाललंय तुमच्या दोघांचं? मग आता त्यांना ऐकू आलंय बर का. मग ते म्हणतात, चला चला, काय काय नाही ते लवकर आणा, लवकर आवरा, काय चाललंय तुमच्या दोघांचं, गोंधळ घालता नुसता. अहो मधुभाऊ, तुम्ही कशाला फुगे फुगवताय? मग मधुभाऊ म्हणतात, असू द्या हो, काय होतं त्यात. मग प्रतापराव पुन्हा अश्विन आणि चैतन्यावर ओरडतात आणि त्यांना आवाज देतात, अश्विन चैतन्य इकडे या. हे फुगे फुगवायचं काम कोणाचं होतं रे? आता दोघं एकमेकांकडे बोट दाखवायला लागतात आणि म्हणतात, तू फुगवणार होता फुगे. हा म्हणतो, तू फुगवणार होता. मग आता हे प्रतापराव म्हणतात, लाजा वाटतं का तुम्हाला? तुमचं वय काय, त्यांचं वय काय, त्यांना फुगे फुगवायला लावता का तुम्ही? मग मधुभाऊ म्हणतात, अहो त्यांनी नाही सांगितलं मला, मीच मागून घेतलं काम. चैतन्य म्हणतो, आवाज काय करताय काका, ते प्रोजेक्टरचं काम करू दे ना आम्हाला आता. प्रतापराव म्हणतात, चल जा, निघा इथून. मग आता यांची छान लगबग चालू आहे प्रेक्षकांनो. अस्मिता मात्र मस्त तिथे बसून हसत असते या दोघांवर. तेवढ्यात आता कल्पनाताई अस्मिताला धरतात आणि म्हणतात, अस्मिता, ए अस्मिता. अस्मिता वैतागल्यासारखी म्हणते, काय झालं मम्मा? कल्पनाताई म्हणतात, काय ग, त्या जिलेबीची ऑर्डर दिली का तू? अस्मिता म्हणते, हा येईन ना ती डिलिव्हरी. आता कल्पनाताई विचारतात, किती वाजता येणार आहे ती डिलिव्हरी? मग अस्मिता म्हणते, 9 वाजता. कल्पनाताई म्हणतात, रात्रीच्या 9 वाजता का? सकाळचे 9 वाजून गेलेत. आता अस्मिता म्हणते, अय्या हो, मी फोन करते, थांब जरा विचारते मम्मा. अस्मिताने लगेच त्या डिलिव्हरी बॉयला कॉल केलाय, जिलेबीवाल्याला, आणि फोनवर म्हणते कशी, काय हो, तुम्हाला किती वाजता डिलिव्हरी द्यायला सांगितली होती आणि तुम्ही किती वाजवलेत डिलिव्हरी द्यायला? मग तिकडनं ते म्हणतात बहुतेक, हो हो पाठवतो पाठवतो. मग अस्मिता म्हणते, लवकर पाठवा आणि ती जिलेबी आहे ना ती कुरकुरीत ठेवा. मग लगेच म्हणते, बरं जास्ती नका सांगू, कळतं मला त्यातलं सगळं, तुम्ही आधी जिलेबीची डिलिव्हरी पाठवा पाहू. चला ठेवा फोन. मला शिकवताय, जिलेबी कुरकुरीत नसते म्हणे. आता अस्मिता फोन ठेवल्यानंतर पूर्णाजी विचार करतात, जरा हिची शाळा घ्या. फोन ठेवल्यावर पूर्णाजी तिला आवाज देतात, अस्मिता इकडे ये ग. काय तू कुरकुरीत जिलेबी सांगितल्यास ना, म्हणजे त्यातली एक कुरकुरीत जिलेबी ना अर्जुनच्या आधी तू खा, म्हणजे तुझ्या जिभेवर छान गोडवा येईल ग अस्मिता. इकडे सगळेजण हसायला लागतात हिला. मग ही अस्मिता विचार करते, अय्या अर्जुनच्या आधी मी गोड खायचे, किती मस्त. आता या दोघी जणी हसायला लागतात बरं का. मग हिला हिच लक्षात येतं नंतर. ती म्हणते, काय गो पूर्णाजी, थट्ट करतेस ना माझी? पूर्णाजी म्हणतात, काय ग अस्मिता. तेवढ्यात आली बाबा ही प्रिया. ही लगेच म्हणते, तन्वी अगं ये ग, ये ये ये. मग पूर्णाजी म्हणतात, अरे वा प्रतिमा आलीस. प्रतापराव म्हणतात, बरं झालं आलात तुम्ही सगळेजण. अर्जुन सायली यायचेत अजून खाली. आम्ही ना त्यांच्यासाठी एक जबरदस्त सरप्राईज प्लॅन केलाय. अरे आता हे रविराज म्हणतात, अरे वा सरप्राईज, कसलं रे प्रताप? मग कल्पनाताई म्हणतात, भाऊजी आता आपल्या सगळ्यांना एकदम कळणार आहे ते सरप्राईज. सगळेजण मस्त सेलिब्रेशन करतात. आता या पूर्णाजी म्हणतात, तुम्ही आलात ना तर घर भरल्यासारखं वाटतंय, खूप छान वाटतंय. मग आता लगेच प्रियामध्ये म्हणते, पूर्णाजी मी करू का ग काही मदत? काही करायचं असेल तर सांग ना मला. पण आता पूर्णाजीने तिला गोड बोलून कटवलंय. पूर्णाजी म्हणतात, अगं तन्वी झालीये सगळी तयारी, हो ना रे प्रताप? आता प्रियाचं तोंड बघा कसं पडलंय, म्हणजे तिला ना कोणी इन्क्लूडच केलेलं नाहीये कुठल्याच गोष्टीत.
आणि हो, आम्ही सुद्धा छान सेलिब्रेट केला बरं का आमचा वाढदिवस, आमच्या ग्रामदैवताचं दर्शन घेऊन. वातावरण आणि तब्येतीच बऱ्या नसल्यामुळे जास्ती काही जोरदार आम्ही सेलिब्रेशन केलंच नाही. आता इकडे बघा, हा अर्जुन त्या लॉकरमधनं त्याचे कॉन्ट्रॅक्टचे पेपर काढतो. बरं कशाला काढतो, काय काढतो, काही समजलंच. म्हणजे त्याने ते पेपर काढलेत आणि आता विचार करतोय या कॉन्ट्रॅक्टचे आता शेवटचे दिवस उरलेत आणि माझ्या आणि सायलीच्या डिस्टन्स मधले पण शेवटचे दिवस आहेत. इतके दिवस मी हे लीगल पेपर जपून ठेवले होते, पण आता आज मी मिसेस सायलींना प्रपोज केल्यानंतर याचा काहीच उपयोग राहणार नाहीये. आता तो असा विचार करून ते पेपर हातातच ठेवतो, पण आता अचानक त्याचं लक्ष समोर आवरत असलेल्या सायलीकडे जातं. ती तिचे केस असे विंचरत असते, स्वतःकडे म्हणजे त्या आरशात बघून स्वतःच हसत असते. आता अर्जुन तिच्याकडे बघतो आणि बघतच राहतो. असं त्यांनी आज बरंच दाखवलंय. बाबा प्रेक्षकांनो, हे कधी दाखवताय कोणास ठाऊक बाबा यांचं प्रपोज. तोपर्यंत आता हे असंच पल्लाळ चालतं की काय कोणास ठाऊक. म्हणजे ते जी प्रपोजची मजा आहे ना, ते खूपच ताणली बाबा त्यांनी, काही म्हणा तुम्ही. आता तो अर्जुन किती वेळ तिच्याकडे बघतोय बरं का. ती आरशात बघून हसते काय, मुरडते काय, आणि मग अचानक तिचं लक्ष जातं अर्जुनकडे. मग ती अशी भुयावर करून त्याला म्हणते, ओय क्या देख रहा है तू. म्हणजे ती अशी म्हणत नाही, पण मी तुम्हाला म्हंटल की ती अशी करू लागली त्याला. मग आता अर्जुन लगेच त्याचं लक्ष भानावर आणतो. मग ती त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, एक विचारू का सर. अर्जुन म्हणतो, हो विचारा ना. आता त्याने ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर ठेवून दिले पुन्हा लॉकरमध्ये ठेवले का वरच ठेवले कोणाच ठाऊक, पण ते ठेवले त्याने कपाटात. सायली म्हणते, सर एक विचारू का. अर्जुन म्हणतो, सांगा ना. मग आता ही सायली म्हणते, तुम्ही मला आज काय देणार वाढदिवसाच्या दिवशी. अर्जुन म्हणतो, काय हवंय तुम्हाला सांगा ना. साडी हवी आहे, ज्वेलरी हवी आहे, एनिथिंग फॉर यू. मग सायली म्हणते, तुमचा वेळ हवाय. असं बोलून ही लाजते. अर्जुन म्हणतो, काय वेळ. सायली म्हणते, हो तुमचा वेळच हवाय मला. अर्जुन म्हणतो, म्हणजे. सायली म्हणते, म्हणजे मला तुमच्याशी जरा बोलायचंय. अर्जुन म्हणतो, बोला ना मग. सायली म्हणते, इथे नाही, इथे सतत कोणी ना कोणी असतं ना, म्हणजे अशा ठिकाणी जाऊया जिथे आपल्यामध्ये कोणीच येणार नाही, तिथे शांतता असेल. अर्जुन म्हणतो, म्हणजे कुठे. आता सायली म्हणते, म्हणजे मी एका कॅफेमध्ये टेबल राखून ठेवायला सांगितलंय आपल्यासाठी. आता अर्जुनला काय भारी वाटायला बघा, एकदम असे लड्डू फुटू लागले त्याच्या मनात. सायली म्हणते, तिथे जाऊयात ना आपण, जेवणच येऊयात, चालेल ना. नाही म्हणजे घरच्यांबरोबर पण साजरा करूयात वाढदिवस, पण आपल्यासाठी सुद्धा थोडा वेळ हवा ना. चालेल का तुम्हाला. आता अर्जुन मनात विचार करतो, चालेल काय, धावेल मला हेच तर हवं होतं मिसेस सायली. आज त्या कॅफेमध्येच मी तुम्हाला प्रपोज करणार. आता अर्जुन मनातल्या मनातच आधी खूप खुश झालाय. सायली म्हणते, सांगा ना सर, चालेल ना तुम्हाला, चालेल की नाही. मग अर्जुन म्हणतो, अरे वा, म्हणजे काय, चालेल ना, नक्की चालेल. सायली म्हणते, ठीक आहे तर मग मी पुढे जाईल आणि तुम्ही मागून या. अर्जुन म्हणतो, असं का. सायली विचार करते, आता यांना कसं सांगू, जाता जाता मला ह्यांच्यासाठी काहीतरी न्यायचंय, किमान फुलं तरी, चाफ्याची फुलं, ज्यांचा सुगंध यांना खूप आवडतो. अर्जुन म्हणतो, सांगा ना, आपण एकत्र का नाही निघायचं. सायली म्हणते, कारण मी जेव्हा त्यांना फोन केला होता ना, तेव्हा त्यांना विचारायचं विसरले की तिथे सायलीची फुलं तर नाहीयेत ना, म्हणजे तुम्हाला ॲलर्जी आहे ना त्या फुलांची, म्हणून आधी जाऊन तिथे बघून येते की तिथे ती फुलं आहेत की नाही. आता अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. आता सायली म्हणते, बरं आपण आता खाली जाऊया का, सगळेजण वाट बघत असतील. मग सायली आता खाली जाते बरं का, पण जाताना तिच्याही मनात अगदी लड्डू फुटताय की चला आता आपल्याला एकमेकांना वेळ मिळेल, पहिल्यांदा बिचारी कुठेतरी जाताय जेवाय खावायला. त्यात सुद्धा बऱ्याच गोष्टी आडव्या येतात असं त्यांनी दाखवलंय. म्हणजे कल्पनाताईंनी दिवसभराचं प्लॅनिंग आधीच करून ठेवलंय. आता बघत राहा या दोघांचा वाढदिवस. आता ही दोघं खाली येतात त्या जिन्यावरनं, तर आता हॉल तर छान सजलेला असतो. अर्जुन सायली सगळीकडे बघतात, पण घरात कोणीच दिसेना. सायली म्हणते, अरेच्छा, आई बाबा सगळेजण कुठे गेलेत. अर्जुन म्हणतो, हो ना, कोणीच दिसत नाहीये घरामध्ये. सायली म्हणते, मी तुमच्यासाठी कॉफी करते पटकन. अर्जुन म्हणतो, हो चालेल, कदाचित सगळे थोड्या वेळ झोपले असतील, तुम्ही कॉफी करा, तोपर्यंत येतील सगळे. आता सायली कॉफी करायला जाणार किचनमध्ये,
तेवढ्यात सगळेजण एक एक करून जिथे जिथे लपलेले असतात ना तिथून असे ओरडतच येतात, हॅपी बर्थडे टू यू. आता सगळ्या जणांनी जवळजवळ 5 ते 10 मिनिटं हॅपी बर्थडे म्हटलेलं यांना. म्हणजे नागराज आलाय, रविराज आलेत आणि या सगळ्यांच्या शुभेच्छामुळे सायली आणि अर्जुन दोघेही भारावून जातात. सगळेजण असे एक एक करून हळूहळू यांच्या समोर आलेत आणि पुन्हा इंडिव्हिज्युअली प्रत्येक जण यांना शुभेच्छा देतात. मधुभाऊ, कल्पनाताई, पूर्णाजी सगळेजण हॅपी बर्थडे करताना दाखवलेत आणि सायली अर्जुन खूप खुश आहेत. आता ते फुगे बिगे फोडलेत त्यांच्या डोक्यावर, ते चमक्या टाकल्यात, त्यामुळे सगळंच वातावरण असं मस्त हॅपी हॅपी अगदी छान आनंदात दाखवलंय. ही वया पण आहेच बाबा तिथे प्रिया. तर आता हे सगळेजण खूप खुश होतात. सायली म्हणते वा खूपच छान. आता कल्पनाताई म्हणतात काय ग सायली, तू शेवटी कॉफी करायला निघालीच होतीस ना किचन मध्ये. तुला अश्विनने काय सांगितलं काल, तू कुठल्याच कामाला हात लावायचा नाहीये म्हणून. सायली म्हणते अहो आई पण. आता विमल म्हणते ओ सायलीताई, अहो वहिनींनी सांगितल्याप्रमाणे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण सगळ्याची तयारी झालीये बरं का. सायली म्हणते तिन्ही वेळची तयारी झालीये. कल्पनाताई म्हणतात हो. आता अर्जुन सायली एकमेकांकडे बघायला लागतात की आता आपला प्लॅन फुस्स होणार बहुतेक. कल्पनाताई म्हणतात मी सगळं प्लॅनिंग करून ठेवलंय दिवसभराचं, रात्रीपर्यंत आता आपण सगळ्यांनी एकत्र एन्जॉय करायचे म्हणून तर सकाळीच बोलवलं मी सगळ्यांना. अर्जुन सायलीचा चेहरा पडला बर का. आता या दोघांना बाहेर जायचं तर कसं जाणार हे दोघे जण. आता तो एक एपिसोड मस्त लांबणार. नागराज म्हणतो आम्ही सगळे किल्लेदार पोटात भरपूर जागा घेऊन आलोय बर का. सगळेजण हसायला लागतात. आता या पूर्णाजी म्हणतात अरे वा वा, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण सगळ्या कुटुंबांनी एकत्र करायचं, यासारखं सेलिब्रेशन दुसरं नाहीये. आता सगळेजण हो मस्त सगळे आनंदात आहेत. पण अर्जुन सायलीचा चेहरा मात्र असा जबरदस्ती हसल्यासारखं करतायत. हे असो, पण आता बघूयात काय काय घडतंय. विमल म्हणते वहिनी ऑप्शन राहिलंय या दोघांचं. आता कल्पना ते म्हणतात अरे हो की, चला चला बसा बरं अर्जुन सायली. आता अर्जुन आणि सायली तिथे सोफ्यावर बसतात औक्षणासाठी. आता ही अस्मिता मध्येच म्हणते ए अर्जुन, औक्षण हा शब्द म्हणून दाखव बरं. आणि सगळे पुन्हा हसायला लागतात. अगं काय ग अस्मिता, कशाला छळतेस त्यांना. मग प्रिया म्हणते अगो असं काय करतेस अस्मिता, आज तरी अर्जुनला त्रास नको देऊस ना, आज त्याचा खास दिवस आहे. मग लगेच हे कल्पनाताई म्हणतात अगं ए तन्वी, आज काही अर्जुनचाच खास दिवस नाहीये, आज आमच्या सायलीचा सुद्धा खास दिवस आहे. आता प्रिया बळजबरी आपल्या हसल्यासारखी करते. हो हो हो, बळजबरी हसल्यासारखी आपली ती दाखवते. तर आता अर्जुन मात्र मनात विचार करतो मला तर मिसेस सायलींना प्रपोज करायचंय आज, पण मम्माचा प्लॅन जर फ्लॉप गेला तर मम्मा चिडेल का, काय करू मी, कसं जाऊ बाहेर. आता असा विचार अर्जुनच्या मनात सुरू झालाय. पण आता यांनी सगळ्यांनी ऑक्शनाची तयारी केलेलीच असते. तर कल्पनाताई म्हणतात चला पूर्णाई ऑक्शन करूया का. आता त्यांनी सगळ्यांचं एकेकाचं ऑक्शन पण दाखवलंय. आज सगळा वेळ त्यांनी ह्याच्यात घालवलेला आहे प्रेक्षकांनो. म्हणजे प्रत्येकाचं ऑक्शन, पूर्णाजीचं, प्रतिमा आत्याचं, कल्पनाताईंचं, या सगळ्या मोठ्या स्त्रियांनी ऑक्शन केलंय. का तर या अस्मिताने खरं तर करायला हवं होतं, पण गॉड नोज का नाही दाखवलं तिचं ऑक्शन. पूर्णाजी नंतर कल्पनाताईंनी ऑक्शन केलंय, मग प्रतिमा आत्याने केलंय आणि आज अर्जुन सायलीचा वाढदिवस असा हॅपी हॅपी झालाय. तर आता बघा हे प्रतापराव म्हणतात अहो मधुभाऊ, लेकीला आणि जावयाला ओवाळा ना तुम्ही. मधुभाऊ म्हणतात अहो मी कसं ओवाळणार, रीतीप्रमाणे तर घरातल्या स्त्रियांनीच ओवाळायचं असतं ना. मग या पूर्णाजी म्हणतात अहो प्रतापनं अगदी बरोबर बोलतोय बघा आता अर्जुनला त्याच्या आईने, आत्याने, आजीने ओवाळलं, आता सायलीला तिच्या बाबाने नको का ओवाळायला. म्हणजे बहुतेक सायलीच्या माहेरचं म्हणून कोणीतरी हे मधुभाऊ ओवाळतात. तर आता मधुभाऊ म्हणतात चालेल मला, आणि मधुभाऊ सुद्धा पटकन औक्षणाचं ताट घेतात आणि अर्जुन सायलीला औक्षण करतात. ही पद्धत मला आवडली प्रेक्षकांनो. म्हणजे पुरुषांनी सुद्धा औक्षण करायची, छान वाटतं. म्हणजे बाबांनी औक्षण केलं तर काही हरकत नाही. मग आता मधुभाऊंच्या पाया पडतात अर्जुन आणि सायली, आणि मग कल्पनाताई म्हणतात अरे बेटा, तुम्ही आत्ता जसं मधुभाऊंच्या पाया पडलात ना, तसंच जोडीनं सगळ्यांच्या पाया पडा. आता अर्जुन म्हणतो हो मम्मा चालेल. मग लगेच प्रिया मध्येच बोलते बरं का,
म्हणजे असं कुचकं बोलल्यासारखंच बोलते ती. जोडीने पाया पडायला काय त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे का आज? आता तिने असं बोलल्यानंतर सगळ्यांचेच चेहरे उतरून जातात. म्हणजे आनंदाच्या क्षणी काहीतरी मिठाचा खडा पडावा ना, असं एखादं माणूस असतं प्रेक्षकांनो घरामध्ये, तुम्ही काही म्हणा. तसं आपलं प्रियामध्येच फुसकून बोलली आहे. मग आता सगळ्यांचे चेहरे उतरतात. मग आता ते रविराज म्हणतात, तन्वी अगं थोडं गप्प बसशील का जरा? शांत हो. तू कशाला बोलतेस मध्ये मध्ये? प्रिया लगेच म्हणते, अहो बाबा मला तसं नव्हतं म्हणायचं. मला म्हणायचं होतं की एकाच दिवशी दोघांचाही वाढदिवस असतो ना, मग त्यांनी जोडीनेच पाया पडायला हवं असं म्हणायचं होतं मला. पडा पडा, पाया पडा हं दोघे जण. आता लगेच ती मान खाली घालून घेते. मग अर्जुन सायलीला खुणवतो की चला आपण पाया पडू. जरा स्लो स्लो दाखवलंय त्यांनी खूपच. आता अर्जुन सायली मग पूर्णाजीच्या या प्रतिमात्याच्या रविराजांच्या सगळ्यांच्या पाया पडतात. आणि विशेष काय कौतुक सोहळा म्हणजे कल्पनाताईंच्या पाया पडताना जास्ती छान वाटलंय. कल्पनाताईंना नमस्कार करतात हे दोघे जण, तेव्हा कल्पनाताई भरभरून आशीर्वाद देतात. तुमचा वाढदिवस असाच वर्षानुवर्ष आमच्या सोबत साजरा होऊ देत आणि तुमची जोडी कायम अशी राहू देत. असं बोलल्यानंतर प्रियाचा चेहरा फ्लॅश केलाय त्यांनी वाकडा तिकडा. म्हणजे तिला राग आलाय ना, यांची जोडी अशी शाबूत नको राहायला, म्हणून असं तोंड वाकडं करते ती. मग आता ह्या कल्पनाताई म्हणतात, अगं बाई माझी दृष्ट लागेल तुम्हा दोघांना. मधुभाऊ म्हणतात, अहो कल्पनाताई अशी आपलीच दृष्ट आपल्या लेकरांना लागत नाही हं. मग या पूर्णाजी म्हणतात, हो ग कल्पना, तुझी तर दृष्ट कधीच लागणार नाही अर्जुन सायलीला. अगं सायली या घरामध्ये आली ना, तेव्हा तुझ्याच नजरेने तिला अगदी पारखून ओळखलं होतं. हा, आता मी आणि प्रताप तिच्या विरोधात होतो खरं, पण तुझी नजर तिच्या बाबतीत अगदी पारखी निघाली बरं. प्रतापराव म्हणतात, कल्पना आमचं ऐकून तू सायलीला दूर केलं असतं ना, तर हा सुखाचा दिवस आम्हाला कदाचित कधी दिसलाच नसता. मग या पूर्णाजी म्हणतात, सायली बाळा ये ना इकडे. आता प्रियाचा चेहरा त्यांनी मध्ये मध्ये सारखा फ्लॅश आउट केलाय. आता या पूर्णाजी सायलीचं खूप कौतुक करतात आणि तिला म्हणतात, सायली बेटा खरं तर मी तुला स्वीकारायला तयारच नव्हते, पण तू कधीच माघार नाही घेतलीस आणि तुझं मन इतकं नितळ आहे ना की तू आम्हा सगळ्यांची मनं जिंकून घेतलीस. आता हे ऐकल्यानंतर सायली खूपच भारावून जाते आणि तिच्या डोळ्यात अश्रू येतात. आता सायली त्यांना म्हणते, तुमचा आशीर्वाद मिळवणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं पूर्णाजी. आता असं बोलल्यानंतर या कल्पनाताईंना पण रडू येतं. आता कल्पनाताई म्हणतात, सायली अगे सायली अख्खं घर तुझ्या भोवती आता फिरतंय ग, आणि तू नशील तर आम्ही काय करणार ग? अर्जुन काय करणार? आता हे सगळं त्यांनी याच्यासाठी बोललंय की आता ह्या दोघांचे कॉन्ट्रॅक्ट समोर येणार आहे ना, आणि या कल्पनाताईच आता मोठ्या मोठ्याने आगाजा करणार आहेत. मग हे मधुभाऊ म्हणतात, अहो कल्पनाताई माझी लेक इथून निघून जाईल अशी परिस्थिती का येईल बरं? म्हणजे आमच्या घरातला अमूल्य हिरा आता आम्ही तुमच्याकडे सुपूर्त केलाय बरं. आता हे सगळे सेंटी सेंटी डायलॉग त्यांनी मुद्दाम ऐकवलेत बरं का प्रेक्षकांना आपल्याला, पण छान वाटलं ऐकायला, नो डाऊट. आता अर्जुन आणि सायली दोघेही म्हणजे आधी पूर्णाजी आणि सायली दोघी एकमेकींना अशा बिलगतात. मग कल्पनाताई सायली आणि या पूर्णाजी तिघी एकमेकींना मिठी मारतात. म्हणजे यांचं सुखी कुटुंब, हॅपी कुटुंब आता थोडेच दिवस राहिलेत असं त्यांनी दाखवलंय. आता कल्पनाताई तिला म्हणतात, सायली बेटा आता या घराचं सुख न तुझ्यावर अवलंबून आहे. मला वचन दे माझ्या घराला आणि माझ्या अर्जुनला कायम सांभाळशील. खरं तर प्रेक्षकांनो तुम्हालाही हेच वाटतंय ना जे मला वाटतंय. म्हणजे मला अशी अपेक्षा होती की कल्पनाताई सायलीला आता म्हणतील की बाई आता लवकर पाळणा हलू देत, म्हणजे या घराचं सुख जरा दुप्पट चौपट होईल. पण असो, कदाचित मनोमन त्यांची हीच अपेक्षा आणि इच्छा असावी. आजीला दुसरं काय वाटतं म्हणा अजून. तर आता ह्या सायलीने हातात हात देत त्यांना वचन दिलंय, आई मी तुम्हाला वचन देते की या घराला तुमच्या इतकंच मी कायम आपलं मानेल. दुसरं अजून काय हवं? तर अर्जुन आता सायलीकडे बघून स्माइल करायला लागतो आणि सगळेच जण खुश खुश आहेत आणि या तिघी जणी एकमेकांच्या हातावर हात ठेवतात. असं कदाचित ना प्रेक्षकांनो, म्हणजे सायलीचं कॉन्ट्रॅक्ट सत्य समोर येईल तेव्हा खूप जास्ती त्रास होणार नाही कदाचित या दोघांना, असं आता वाटतंय खरं. पण बघूयात काय काय घडतंय ते. आता प्रतापराव म्हणतात, अरे आवरा जरा तुमचे अश्रू, आपल्याला पुढचा कार्यक्रम पण करायचा आहे. पण आता पुन्हा एकदा कल्पनाताई सायलीला मिठीत घेतात. आज त्यांनी शूटिंग जरा लांबून लांबूनच दाखवली.
मग आता सगळ्या या तिघी जणी एकमेकींकडे बघून असे डोळे खुणवतात, म्हणजे सगळं आता छानच होणार आहे. मग आता हे सगळे जेवायची तयारी करायला लागतात. प्रतिमा आत्या म्हणतात, विमल अगं मी मदत करू का काही? मग आता विमलताई म्हणतात, अहो राहू द्या प्रतिमा आत्या, अहो आजच मला काय ते स्वयंपाकाचं म्हणजे मला मिळालंय स्वयंपाक करायला, कारण सायलीताई स्वयंपाकघरात नाहीयेत ना. आजच मला मिळाले बघा हे सगळं चान्स स्वयंपाक करायला, मला करू द्या सगळे कामं. आता प्रत्येक जण आपापल्या लगबगीत आहे असं त्यांनी दाखवलं. आता अर्जुनने सायलीला असं खुणवलंय, इकडे ये जरा बाजूला. मग सायली अशी हळूच बाजूला येते कोणाचं लक्ष नसताना. आता अर्जुन तिला हळूच कानात म्हणतो, आता मम्माने तर दिवसभराचं प्लॅनिंग केलंय, तुम्हाला कॅफेमध्ये जायचं होतं ना, आता कसं करायचं? आता कसं करायचं मिसेस सायली? आता दोघेही एकमेकांकडे प्रश्नचिन्ह घेऊन बघतात. आता बघा प्रेक्षकांनो, कदाचित उद्या या दोघांच्या निसटण्याचा अख्खा एपिसोड दाखवतील ते. जरा पल्लाळ लावलंय त्यांनी, पण ठीक आहे, स्टेप बाय स्टेप दाखवतात, त्यामुळे बघायला पण छान मजा येते. तर बघूयात आता हे दोघे जण एवढ्या सगळ्या गराड्यातून कसे निसटताय. असं होतं ना प्रेक्षकांनो, बऱ्याचदा नवरा बायकोला थोडी प्रायव्हसी हवी असते, पण नाही होत नेहमी मनासारखं. तर असं काहीतरी त्यांना क्लुप्ती काढावी लागेल असं वाटतंय. म्हणजे कदाचित या सगळ्यांना गुंगारा देऊन म्हणा किंवा परवानगीनेच हे दोघे जण बाहेर जातील आणि आता या दोघांचा ऑफिशियली प्रपोज होणार आहे. तर हे प्रपोज आपल्याला बघायला खूप मजा येणार आहे. बघूयात आता काय काय दाखवतात पुढे ते. आणि आता त्यांनी तोच प्रोमो दाखवलाय. अर्जुन सायलीला प्रपोज करतोय, सायलीच्या मनाची हुरहुर चालू आहे, तेच दाखवत आहे. आणि इकडे प्रिया कॉन्ट्रॅक्ट पेपर शोधण्याच्या तयारीत आहेत. तर आता हा सगळा धिंगाणा कसा पुढे समोर येतोय ते पाहण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहोतच. प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी खूप खूप आभार. बरं प्रेक्षकांनो, आता विषयच निघालाय म्हणून सांगते, तुम्ही काय देता हो तुमच्या अॅनिव्हर्सरीला गिफ्ट एकमेकांना? आम्ही ना एक स्पेशल काहीतरी करतो. म्हणजे आम्ही दरवर्षी एक नियम ठेवलेला आहे. आम्ही दरवर्षी स्टुडिओमध्ये जाऊन पूर्ण फॅमिलीचे फोटो काढतो. म्हणजे एक आठवण राहते ना, की यावर्षी आपण असं दिसत होतो आणि यावर्षी आपण असं दिसत होतो. या सगळ्या फोटोंचे कोलाज करायचे आणि त्यावर इसवी सन लिहायचं. किती छान वाटतं ना. आमचा असा नियम आहे. आणि आम्ही आमच्या वाढदिवसाला बाकी काही एकमेकांना देऊ न देऊ, पण ग्रीटिंग मात्र नक्की देत. आय नो ही पद्धत जरा जुनी आहे, पण फार आवडतं आम्हाला. जरा युनिक वाटतं ना ग्रीटिंग वगैरे द्यायला, खूप मस्त. तर असो, असा होता आमचा वाढदिवस. तुमचा वाढदिवस कसा साजरा करता? तुम्हाला शेअर करावंसं वाटलं ना, तर नक्की मला आज कमेंट सेक्शन मध्ये शेअर करायला विसरू नका हं. तर असा होता अर्जुन सायलीचा वाढदिवस. बघूयात आता पुढे काय काय समोर येतंय आपल्या. तर आजचा हा भाग आवडल्यास आपल्या चॅनलला आवर्जून लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता फक्त 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण व्हायची मी इच्छा आणि अपेक्षा धरून आहे. TTM ही मालिका संपायच्या आत माझे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होत. आता हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेचा पुढचा रिव्ह्यू घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.